बंजारा समाजाच्या वतीनं नांदेडच्या किनवट उपविभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता आणि आता बंजारा समाज बांधवाच्या वतीने जे आहे ते उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना जे आहे ते निवेदन पाठवण्यात आले आणि बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी सगळी मागणी या बंजारा समाज बांधवांची। आपल्यासोबत विधान परिषद सदस्य आमदार राजेश राठोड आहेत। काय सांगा सर, आपण सुद्धा या मोर्चात सहभागी झालात? महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामधून बंजारा समाजाला आदिवासी संवर्गात समाविष्ट करण्याची मागणी 2 तारखेच्या गॅजेटियरच्या निर्णयानंतर मोठ्या प्रमाणात समोर आली आहे। संपूर्ण तालुक्यामध्ये तांड्यामध्ये हे आंदोलन पेटलेलं असून जालना जिल्हा, सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा, त्यानंतर उस्मानाबादच्या तुळजापूर तालुका, जळगावच्या चाळीसगाव तालुका आणि आज किनवट येथे मोठा भव्य मोर्चा निघालेला आहे। या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने बंजारा बांधव रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आमची मागणी आहे की महिनाभराच्या आत बंजारा समाजाला गॅजेटियरचा आधार घेऊन तातडीने जे आम्ही मूळ आदिवासी होतो ते मूळ आदिवासीचं प्रमाणपत्र जातीचं 1 महिन्याच्या आत द्यावं, नसता आम्ही आंदोलन आणखी तीव्र करू। वेळ प्रसंगी आम्ही मुंबई जाम करू, मुंबईला येऊन दिवाळी साजरी करू। मग मुंबईमध्ये जेव्हा दिवाळी साजरी करतील बंजारा लोक, तर बंजाराचे डफडे वाजतील, लेंगी नृत्य होईल, गीत होईल, थाळी वाजवू, नंगारे वाजवू आणि त्या ठिकाणी आम्ही जोरशोरमध्ये दिवाळी साजरी करू। सर, आपण काँग्रेसचे आमदार आहेत, काँग्रेसची काय भूमिका आहे संदर्भात? काँग्रेस तर पूर्वीपासूनच बंजारा समाजाच्या पाठीशी आहे, म्हणून तर काँग्रेसनी 13-14 वर्ष महानायक वसंतरावजी नाईक आणि सुधाकरराव नाईक यांच्या रूपाने बंजारा समाजाला या राज्याचं नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे। अनेक आमदार खासदार या किनवटला सुद्धा स्वर्गीय उत्तमरावजी राठोड साहेब खासदार राहिले, आमदार राहिले। अनेक लोकांना काँग्रेसनी संधी दिलेली आहे। काँग्रेसचं आणि बंजाराचं नातं सर्वश्रुत आहे, ते मला वेगळं सांगायची गरज नाही। वाटतं महायुती सरकार जे आहे ते इतक्या सहजासहजी या आंदोलनाची दखल घेईल? नाही, देईल ना, का नाही देणार? सरकार म्हणजे आता जर समजा 2 तारखेला मराठा समाजाला देऊ शकतं तर निश्चित तुम्हाला माहिती आहे, सरकारला माहिती आहे की बंजारा समाजाची आर्थिक स्थिती आजही वाईट आहे। मुख्य प्रवाहापासून बंजारा समाज वंचित आहे, मागास आहे। आजही 70% लोक ऊस तोडीला जातात, मजुरीला जातात। अनेक लोकांना आजही राहण्यासाठी कच्चे घर आहेत, झोपड्या आहेत, पत्र्याचे घर आहेत। स्लॅबच्या घरामध्ये 1-2% लोक राहतात फक्त। आजही शिक्षणापासून लोक वंचित आहे, आरोग्य सुविधेपासून लोक वंचित आहे। तुम्ही बघा, बंजारा समाजाच्या एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीला विचारा की तुम्ही दवाखान्यात गेले का, तर ते म्हणतात की मी जिंदगीत 1 गोळी नाही खाल्ली। त्याचा अर्थ काय आहे माहिती आहे का? कारण त्यांना आरोग्य सुविधा आणि त्यांचा संबंधच नाही। ते प्राऊड फील होऊन ते सांगतात की मी दवाखान्यात गेलो नाही, पण ते दवाखाना त्यांच्यापर्यंत कधी नाही गेला आणि ते दवाखान्यापर्यंत कधी नाही गेले। त्यांनी कधी रक्ताची तपासणी नाही केली, कधी बीपीची तपासणी नाही केली। त्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू त्यामुळे झालेला आहे। मग कोणी म्हणतं उष्माघाताने गेलं, कोणी मग ते जुन्या काळामध्ये म्हणतात मूठ मारली, हे केलं ते केलं। पण आरोग्य सुविधा जसं शहरातील लोक कंपल्सरी महिन्यातून एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा दवाखाना करतात, तसं आम्हाला नाही। आमच्या एखाद्या पेशंटला जर ॲडमिट केलं तर तो संध्याकाळी गडबड करायला लागतो की मला घरी जाऊ द्या, म्हणजे त्याला आवश्यकता असली तरी। त्यामुळे अजूनही मुख्य प्रवाहापासून आणि सुविधेपासून खूप दूर वंचित आहे। आता सगळ्या ऑनलाईन स्कीम केल्यात, ह्याचा फॉर्म भरा ऑनलाईन, त्याचा फॉर्म भरा ऑनलाईन। बंजारा लोक कसे भरणार? ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही, ज्यांच्याकडे अँड्रॉईड फोन नाही, ज्यांच्याकडे संगणक नाही। त्यामुळे सरकारने तातडीने बंजारा समाजाला न्याय देणं हे अत्यंत गरजेचं आहे। जर सरकारने तसं केलं नाही तर सरकारच्या हाताने खूप मोठं पाप या ठिकाणी होईल। मला विश्वास आहे सरकार तातडीने हा निर्णय घेईल। काय सांगाल सर, रखरखत होऊन होतं, मोठ्या संख्येने जे आहे ते बंजारा समाज बांधव या मोर्चात सहभागी झाला होता, प्रचंड आक्रमकता पाहायला मिळाली। ही बघा, ही मागणी आजची नाही आहे, ही मागणी गेल्या 1956 पासून ही आम्ही मागणी करतो आहे। जेव्हा महाराष्ट्राची पुनर्रचना झाली आणि हा भाग महाराष्ट्रामध्ये, मराठवाडा भाग हा महाराष्ट्रामध्ये विलीन झाला, तेव्हापासून बंजारा समाजाची मागणी राहिलेली आहे। 1995-96 रामराव बापूंनी पण जंतर मंतरला दिल्लीमध्ये हा खूप मोठा मोर्चा आणि आंदोलन केलं होतं, पण कुठेतरी बंजारा समाज हा विखुरलेला होता आणि तो एकजूट झाला नव्हता। पण आता सोशल मीडियाच्या माध्यमाने आता जनजागृती खूप सोपी झालेली आहे, त्यामुळे बंजारा समाजात खूप मोठी जनजागृती झालेली आहे की या आरक्षण जो आपला जुना होता तो आपल्याकडून कुठेतरी हिसकावून घेतला होता सरकारने, तो परत मिळण्यासाठी आता सरकारच्या विरुद्ध हा बंजारा समाज रस्त्यावरती उतरायला पूर्णपणे तयार आहे। सर, आपण जर बघितलं तर मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आलं, मात्र प्रचंड आंदोलन करावं लागली, मोर्चे करावं लागली। बंजारा समाजाची काय भूमिका असणार आहे?
बंजारा समाजाची पण तीच भूमिका आहे. मराठा आरक्षणाच्या नंतर आमची पण आशा पल्लवी झालेली आहे की रस्त्यावर उतरूनच आपली ही लढाई लागणार आहे की 70 वर्षात आम्हाला न्याय नाही मिळालं, पण आता जसं मराठा समाजाला लगेच न्याय मिळाला, त्यांनी रस्त्यावर उतरली, दिल्लीला पोहोचले आणि त्यांच्यामुळे आम्हाला पण एक आशा पल्लवी झाली आहे की बंजारा समाज जर रस्त्यावर पूर्ण ताकदीने उतरला तर 100% आम्हाला आरक्षण मिळणार. सर काय सांगा, ज्यांनी सांगितलं की आता रस्त्यावरची लढाई बंजारा समाज लढणार आहे, ही लढाई कशी असेल? ही लढाई आमची सनदशीर मार्गानेच असेल निश्चितपणे. कारण काय की सामाजिक न्यायासाठीची ही मागणी आहे. समाज शतकानुशतके वर्षानुवर्षे नाही का विकासापासून आणि शिक्षण असेल, रोजगार असेल आणि राजकीय प्रतिनिधित्व असेल, ह्या सगळ्यापासून कितीतरी वर्षापासून समाज हा वंचित आहे. तर मला तेच म्हणायचं आहे की राज्य पुनर्रचना आयोग जे झालं 1956ला फाजल अली कमिशनच्या रेकमेंडेशननुसार, तर त्याच्यानुसार हा मराठवाडा भाग जो आहे ना तो आंध्रापासनं वेगळा म्हणजे मुक्त आणि थोडंसं स्वतंत्र करण्यात आलं. आणि आमच्याच बांधवांना आंध्रामध्ये एसटीच्या सवलती मिळतात अनुसूचित जमातीच्या आणि इथे मिळत नाही. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये एक रोष आहे थोडासा. पण समाज आक्रमक झालेला आहे निश्चित आहे, पण हिंसक होणार नाही. आणि सगळी ही आमची मागणी जी आहे शासनाकडे आम्ही कायदेशीररित्या सनदशीर मार्गानेच मागू. आणि आम्हाला ठाम विश्वास आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशानुसार आम्हाला कोणत्याही परिस्थितीत उपवर्गवारी करून आम्हाला निश्चितपणे न्याय मिळेल. आणि ह्या सरकार मायबापाकडनं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा हे सरकार पूर्ण करेल ह्याची हमी आणि खात्री पण आहे. मंत्री नरहरी झिरवळ असं म्हणतात की बंजारा समाजाला आरक्षण द्या, मात्र आदिवासी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. आम्हाला तेच म्हणायचं. आमची पण तीच मागणी आहे की आदिवासी बांधवांच्या आणि आत्ता म्हणजे विद्यमान परिस्थितीमध्ये त्यांना जे काय आरक्षण मिळतं त्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारची बाधा न आणता आम्हाला जे आज व्हीजेएनटीचं जे आरक्षण मिळते तेच त्याच्यात समाविष्ट करून माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशानुसार उपवर्गवारी करून आम्हाला एसटीमध्ये सामावून घ्यावं आणि आम्हाला स्वतंत्रपणे आरक्षण द्यावं अशी आमची सविनय मागणी आहे शासनाकडे. निश्चितच आपण बघतो हे सगळे बंजारा बांधव होते जे मोर्चात सहभागी झाले होते आणि बंजारा समाजाला जे आहे ते हैदराबाद गॅजेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अन्यथा आम्ही दिवाळी मुंबईत साजरी करू असा इशारा काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांनी दिला आहे. कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, किनवट, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.